नमस्कार, एस जे फॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण प्रिन्सेस कटिंगचा व्हिडिओ बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, कारण हेवी साईजची कटिंग आहे आणि जे कोणी आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील तर त्यांना ते इझिली जमलं पाहिजे. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ टाकत आहे, तर तो कंटिन्यू स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून काय होणार की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी यातनं शिकायला भेटतील आणि खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. जसं मला जमेल त्या पद्धतीने मी सगळे पॉईंट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओला राहा आणि जे काही आपलं प्रिन्सेस कटिंग आहे ते तुम्ही पूर्ण पहा. तर या इथे बघा, मी आता मापे घेतलेली आहेत. तर ही मी ब्लाऊजवरनं मापे घेतलेली आहेत. तर या इथे शोल्डर आहे आपला 7 इंच आहे आणि उंची आहे 15.5. तर 15.5 इंच उंची आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. तर मग आपली उंची टोटल होत आहे 16.5 इंच. म्हणजे जे आपण कटिंग करणार आहोत ती 16.5 इंचची करणार आहोत. आणि मुंडा 9 इंच. मुंडा म्हणजेच आर्म होल ज्याला आपण बोलतो, तो आपण मराठी भाषेमध्ये त्याला मुंडा बोलतो. तर ते 9 इंच आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काही मिळवायचं नाही आहे. आणि जी छाती आहे ती 40 इंचाची आहे. तर 40ला 4ने डिवाईड केलं तर 10 इंच होत आहे. आणि 10 इंचामध्ये मग आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर या इथं मी 2 इंच घेतलेलं आहे. आणि मग टोटल आपल्याला कटिंग कितीची करायची आहे? 12 इंचाची. कमर आहे 35 इंच. तर कमरला पण 4ने डिवाईड केलं तर 8.75 होत आहे. तर याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. तर टोटल होत आहे 10 इंच आणि 0.75. तर त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन 1 इंच टक्ससाठी ॲड करायचं आहे. ते इथं लिहिलेलं नाही, पण आपण जेव्हा कटिंग करू कपड्यावरती त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि हात उंची आहे 10 इंच. तर 10 इंचामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. टोटल होत आहे 12 इंच. दंडगेर आहे 6 इंच. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे. तर 8 इंच होणार आहे. आणि जो अपेक्स पॉईंट आहे तो आहे 11 इंचावरती. तर याच्यामध्ये आपल्याला काही ॲड करायचं नाही, कारण जेव्हा आपण शिलाई मार्जिन सोडूनच आपण अपेक्स पॉईंट घेणार आहोत. तर ही अशा प्रकारे मेजरमेंट आहे. तर याच पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून जे आपण शिकणार आहोत ते तुम्ही पहिल्याच व्हिडिओमध्ये शिकले पाहिजेत. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला, तर मग आता आपण मार्किंग करायला स्टार्ट करूयात. तर या इथं हे आहे कपडा, अस्तरचा कपडा घेतलेला आहे लाईनिंग, आणि याच्यापासून हा ब्लाऊज कटिंग करायचा आहे. हा ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर आता इथे मी काय केलेलं आहे, एक ट्रायंगल पट्टी घेतलेली आहे आणि हा शेपर घेतलेला आहे. तर या 2 वस्तूंचा तुम्हाला तुमच्या कटिंगमध्ये खूप यूज होणार आहे. आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ह्या 2 स्केल नक्की घ्या, कारण याच्यापासून सगळ्या प्रकारचे शेप देता येतात आणि याच्यापासून आपली लाईनिंग सरळ येते. जी आपण लाईन मारणार आहोत ना, म्हणजे हे बघा, आता ही अशी घडीवर ठेवली ती इकडून सरळ लाईन झाली, ओके. आणि मग ही लाईन पण आपली सरळ झाली. तर जेणेकरून काय होणार आहे की आपला कपडा सरळ पद्धतीने एकदम कटिंग होणार आहे. क्रॉस वगैरे असा कपडा बिघडणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला ही पट्टी एक आवर्जून घ्यायची आहे आणि ही पट्टी पण तुमच्याकडं असलीच पाहिजे. खूप सारा उपयोग आहे याचा. मी तुम्हाला उपयोग काय आहे ते दावणारच आहे. आणि इथून पुढेही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या पट्ट्यांचा उपयोग कशाप्रकारे केला जातो हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर चला, तर मापे टाकून घेऊयात. तर उंची आहे 16 इंच, 16.5 इंच, म्हणजे टोटल उंची 16.5 इंच आहे. तर या इथं मी काय करत आहे, आता 16.5 इंचावरती टोटल मार्किंग करूया. तर इथं बघा 16.5 आहे आणि इथे पूर्ण उंची परत अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. तर ते अर्धा इंचाची जी मार्किंग आहे ती आपण
डाऊन करणार आहोत शोल्डर, तर त्यासाठी ती अर्धा इंचाची मार्किंग आहे. तर बघू शकता कशी व्यवस्थित सरळ लाईन येत आहे या पद्धतीनं. तर ही झाली आपली शोल्डरची मार्किंग. तर शोल्डर 7 इंच आहे, तर 7 इंचावरती मार्किंग करूया ही अशा पद्धतीनं. तर शोल्डरची मार्किंग झाली. तर आता काय करायचं आहे, आता आपल्या छातीचा चौथा भाग आहे 10 इंच. ओके, तर 10 इंचावरती शोल्डरवरच आपण आर्म होलचं माप काढूया, म्हणजेच मुंड्याचं माप काढूया, की आपल्याला मुंडा कसा प्रकारे काढायचा आहे ते आपण इथे काढूया. जे 6 इंच घेता, 5 इंच, 5.5 इंच, ते सगळं चुकीचं आहे. तर तुम्ही व्यवस्थित शोल्डर जर काढला, आर्म होल जर काढला, तर तुमचं इथे झोळ वगैरे येणार नाही, अशा चुना पडणार नाहीत. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आर्म होल व्यवस्थित आला पाहिजे. तर या इथं 10 इंच जे आहे त्याचं आपण मार्किंग करूया. आता ह्यातनं आपल्याला आर्म होल काढायचं आहे. जे शोल्डर टाकलेलं आहे, शोल्डरचं मार्किंग करून झालं 7 इंचावरती. मग आता हे 10 इंच आपल्या छातीचा चौथा भाग आहे, हे 10 इंच. ओके, तर आता ह्या 10 इंचामधून आपल्याला काय करायचं आहे, 1.25 इंच, हे बघा, एकला मध्ये एक लाईन सोडून जी दुसरी लाईन आहे ती घ्यायची आहे. म्हणजेच 1.25 इंचावरती आपल्याला असं मार्किंग करायचं आहे. 1.25 इंचावरती मार्किंग केलं ते आपल्याला सोडून द्यायचं, आणि जे आपण इथे मार्किंग केलेलं आहे आणि जे आपलं शोल्डर आहे, हे बघा, हा जे शोल्डर आहे हे घ्यायचं. तर किती किती आलं, 2.5ला एक लाईन कमी आलं. ओके, 2.5ला एक लाईन कमी आलं. तर काय केलं, शोल्डरमध्ये छातीचा चौथा भाग घेतला आणि ही आपली शोल्डरची लाईन आहे 7 इंचावरती, आणि छातीच्या चौथ्या भागातनं मग इथे 1.25 इंच कमी केलेलं आहे. बघू शकता, 1.25 इंच या इथे येते. हां, 1.25 इंच कमी केलं. त्याच्यानंतरनं हा जो मधला गॅप आहे तो घ्यायचा, तो 2.25 आलेला आहे. मधला गॅप किती आला, 2.25 इंच. मग ही जी लाईन आहे, वरची नाही, ही खालची लाईन घ्यायची आणि मग वरती 2.25 इंच आपल्याला सोडायचं आहे. बघू शकता, नीट लक्षपूर्वक बघा, खूप महत्त्वाचे टिप्स आहे ही, जेणे तुम्ही मुंडा काढू शकता. तर 2.25 इंचावरती आपल्याला असं वरती सोडून द्यायचं, ते आपल्याला मेजरमेंटमध्ये घ्यायचं नाही. मग आपला मुंडा किती होता, 9 इंच, ते या इथं 9 इंच आलं, बरोबर. तर ह्या 9 इंचवरती मार्किंग केलं. ओके, मग इथून पण बघायचं 7 इंच येते का, ती इथून हे आपलं 7 इंच आलं. तर मग याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे, आणि छातीचा चौथा भाग आहे 10 इंच. हे बघा, हे आपली फिटिंगचं मार्किंग आहे. ओके, आणि मग पुढे आपण 2 इंच मार्जिन सोडणार आहोत. तर याला पण आता काय करायचं आहे, सरळ लाईन मारून घ्यायची आहे. तर इथे सरळ लाईन मारून घेतली. आता हे बघा, हे किती आलं, 6.5 आणि एक लाईन वर. तर याचा मध्य काढायचा आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत हे, कारण जास्त करून चुका या इथेच होतात, खालच्या साईडपेक्षा जास्त चुका तुमच्या इथेच होतात. तर त्यामुळे तुम्ही हे लक्षपूर्वक बघा आणि व्यवस्थित असे शिका. मग आता ह्या पट्टीचा वापर करायचा, या पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला मिळवायचा आहे. बघा मी कशा पद्धतीने ठेवत आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला असा मिळवून घ्यायचा. बघा किती नीट अँड क्लीन लाईन आलेली आहे. मग आता काय करायचं आहे, आता इथे आपण आपला आर्म होल मोजू. आपला आर्म होल आलेला होता 9 इंच. ओके, तर मग हेच लाईनवर ठेवून आपल्याला मोजायचं आहे. तर आपण पाहूया की आपला आर्म होल बरोबर आलेला आहे की चुकीचा आलेला आहे. तर इथे 7, 8 आणि एकदम बघू शकता ॲक्युरेट असा आपला आर्म होल आलेला आहे. तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि व्हिडिओ इतरांनाही शेअर करा, की ज्यांना शिकण्याची गरज असेल तर त्यांना पण तुम्ही शेअर करू शकता. तर तुम्हाला मी आर्म होल पुन्हा एकदा मोजून दाखवते. याच्यामध्ये मी व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्हाला मार्किंग करता करताच मी तुम्हाला आर्म होल मोजून दाखवलेला आहे.
तर बघू शकता, सरळ लाईन मोजायची, ही वरची लाईन नाही मोजायची, ही लाईन आपल्याला मोजायची आहे. आणि मग इथून जी आपण लाईन आखलेली आहे त्याच्यावरतीच आपल्याला मार्किंग म्हणजे टेप फिरवत जायचं आहे. तर बघा, एकदम 9 इंच असं आपलं ॲक्युरेट माप आलेलं आहे. ओके. आणि या इथं काय करायचं आहे, शोल्डर आपल्याला डाऊन करायचं आहे. तर त्या अगोदर मी काय करते, गळ्याची मार्किंग करते. गळा रुंदी मी घेणार आहे या इथं 3.5 इंच. हे बघा, 3.5 इंचावरती गळा रुंदी घेतली. आणि मग आता ही जी आहे इथे मी डाऊन करत आहे आर्महोल. हे लाईनच्या वर आलं पाहिजे, लाईनच्या खाली नाही. या पद्धतीने इथं मी शोल्डर डाऊन केलेला आहे. सॉरी, आर्महोल बोलली, पण हा शोल्डर मी अशा प्रकारे डाऊन केलेला आहे. आणि आपला जो मुंडा आहे तो 9 इंच एकदम परफेक्ट आलेला आहे. तर याही इथं तुम्ही बघू शकता, मुंडा आहे 9 इंच. अगोदरच मी तुम्हाला मापे दावलेली होती. आणि हे पण माप आपलं 9 इंच आलेलं आहे. तर मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे की तुम्हाला शोल्डरमध्ये लाईन, शोल्डरच्या मध्ये टेप ठेवून जे आपलं छातीचा चौथा भाग आहे त्याच्यापासून आपण इथूनच आर्महोलचं मार्किंग केलेलं आहे, म्हणजे मापे काढलेले आहेत. तर तुम्हाला ते व्यवस्थित समजलं की नाही समजलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला पुढचे मापे टाकून घेऊयात. तर कमर आहे आपली, कमर आहे 35 इंच. तर चौथा भाग आहे 8.75. तर या इथं कमरेचं माप टाकते. टोटल घेऊया, 2 इंच मिळवून घेऊया. 10 इंच 75 म्हणजे 75. 10, हां या इथं आलं. तर हे मार्किंग करून पुन्हा म्हणजे 2 इंच याच्यामध्ये मी शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे. ओके. आणि 1 इंच आपल्याला टक्ससाठी ॲड करायचं आहे. तर हे 1 इंच मी याच्यामध्ये टक्ससाठी ॲड केलेलं आहे. खूप सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे, कारण जे कोणी आपल्या नवीन शिकणारे असतील तर त्यांना हे जमलं पाहिजे. कारण आपण फीस एवढी भरू नाही शकत आहे. जर तुम्हाला एकदम प्रोफेशनल पद्धतीने शिकायचं असेल तर फीस खूप आहे. आणि असंच आपण जर एखाद्या महिन्यासाठी जाऊया खाली ब्लाऊज शिकण्यासाठी, तर ते लोक शिकवणार पण सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर करणार नाहीत. कारण हे माझ्या बाबतीत पण झालेलं आहे. त्याच्यामुळं मला भरोसा नाही आहे कुणाकडे असं शिकण्यासारखं, कारण ते पॉईंट्स पूर्ण क्लिअर करत नाही. मग आपले ब्लाऊज चुकीचे होतातच आणि मग क्लायंट्स आपल्यावर ओरडतात की ब्लाऊज व्यवस्थित नाही केलेला आहे. बरं ते जाऊ द्या. तर आता इथे मी हे 2 इंच शिलाई मार्जिनचं आहे ते इथे घेऊन, हा 1 इंच इथे घेऊन, तर याचा अर्धा घ्यायचा. बघू शकता याचा, आणि ही घडीचा अर्धा किती आला, 10 इंच. ही अशा पद्धतीने. तर आपला ॲपेक्स पॉईंट किती आहे, ॲपेक्स पॉईंट आहे 11 इंच. तर मग 11 इंचापेक्षा आपल्याला 1 इंच म्हणजे काय करायचं आहे, कमी घ्यायचं आहे. जशी आता ही शोल्डर लाईन आहे, तर जी शोल्डरची लाईन आहे तर हे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. मग याच्या खालोखाल आपल्याला माप घ्यायचं आहे. 11 इंच कुठे आलं, इथे आलं. तर आपल्याला बॅकसाठी जो टक्स आपण मारणार आहोत तो 1 इंच कमी करायचा आहे, म्हणजे 10 इंचावरती आपल्याला टक्स मारायचा आहे. आणि पुढच्या भागासाठी आपल्याला 11 इंच घ्यायचं आहे, पण पाठच्या भागासाठी आपल्याला 1 इंच कमी करून म्हणजे जास्त घ्यायचं आहे. म्हणजे वरच्या साईडनी कमी करायचं आहे, खालच्या भागापासून जास्त घ्यायचं आहे. तर हे झालं टक्सचं मार्किंग, म्हणजे टक्सची लेंथ किती घ्यायची आहे ते. आणि इथून आपला अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. हे बघा, तर हा आपला भाग टक्समध्ये जाणार आहे, हा एवढा असा. आणि मग आपलं शिलाई मार्जिन आणि जो फिटिंगचा आहे ते तिथे बाकी राहणार आहे. तर बॅकचा गळा घेणार आहे मी. इथे थोडासा डिझाईन करणार आहे, पण तरी मी तुम्हाला याच्यामध्ये गळा रुंदी दावते. गळा उंची मोजली नाही आहे मी, पण तरी पण आपण 10 इंचावरती गळा घेऊया या इथे. आणि 3.5 इंच ह्याची रुंदी किती घेतली आहे मी, 3.5 इंच.
तुम्ही फुल शोल्डरवरती किती पण गळा रुंदी घेतली तरी तुमचा गळा म्हणजे शोल्डर पडणार नाही याची गॅरंटी माझी, कारण हे सर्व मी केलेलं आहे. त्याच्यामुळं मला याचा अनुभव पण आहे की गळा उतरणार नाही. हे बघा, याचा उपयोग आणखीन एक, जेवढा ब्रॉड असा समजा खोलगट पाहिजे तर खोलगट, किंवा अशा पद्धतीने पण तुम्ही देऊ शकता. दोन्ही साईडने याचा उपयोग करू शकता. तर हा झाला आपला गळ्याचं मार्किंग. तर 3.5 इंचावरती गळा कटिंग करणार आहे. आणि शोल्डरचं आर्म होलचं मार्किंग तुम्हाला आय होप समजलंच असेल, किंवा नसेल समजलं तर कमेंट करा, त्याच्यावरती मी व्हिडिओ पुन्हा बनवेल. कारण मी मनापासून तुम्ही शिकावं हीच अपेक्षा करत आहे. आणि माझ्या थ्रू शिकलात तर मला आणखीन जास्त आनंद. जे मार्किंग केलेलं आहे त्याचनुसार आपल्याला कटिंग करायचे आहे. तर ही होती बॅक साईडची कटिंग. तर फ्रंट साईडच्या कटिंगसाठी आपण सेकंड पार्ट करूया. व्हिडिओ खूप मोठा होतो, मग एवढा कंटिन्यू व्हिडिओ कोणी बघत नाही. तर मग आता ही आपली बॅक साईडची कटिंग झाली. आता पुढच्या भागाची जी कटिंग आहे त्याचा आपण सेकंड पार्ट तयार करूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा, आवर्जून सांगा. मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.